नमस्कार मित्रांनो, वेलकम टू फॉरेक्स बडीज. माझं नाव गणेश शिंदे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की एका बिगिनर फॉरेक्स ट्रेडरनी एका बेसिक कॉन्सेप्टपासून एका एक्सपर्ट लेव्हलला कशा पद्धतीनं जायचं आहे आणि कशा पद्धतीनं स्टेजेस तुम्हाला कव्हर करायचे आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊयात, की फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? हे बघा, तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये जर फॉरेन करन्सीजमध्ये ट्रेड करत असाल, नॉर्मली त्याला फॉरेक्स मार्केट म्हणतात. म्हणजे फॉरेन एक्सचेंज. ओके, जेव्हा करन्सी पेअर्समध्ये एक्सचेंजेस होतात किंवा लेट्स से तुम्ही रुपीज भरून डॉलर्स घेता, डॉलर भरून दिराम घेता, व्हॉटएव्हर काही करू शकता तुम्ही. सो तशा पद्धतीनं त्या एक्सचेंजमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करून प्रॉफिट करत असाल, सो दॅट इज फॉरेक्स ट्रेडर किंवा त्याला आपण फॉरेक्स ट्रेडिंग असं म्हणतो. आता मगाच्या एका वाक्यामध्ये आपण करन्सी पेअर्स हा शब्द आपण लक्षात घेतला. सो आता करन्सी पेअर्स म्हणजे काय? हे बघा, दोन वेगवेगळ्या करन्सीज समजा आपण एकत्र मांडल्या तर त्याला आपण करन्सी पेअर म्हणतो. जसं की युरो USD, AUD USD किंवा USD JPY किंवा USD INR म्हणजे US डॉलर आणि इंडियन रुपी. तर असे वेगवेगळ्या दोन करन्सीज समजा आपण एकत्र ठेवले तर त्याला आपण करन्सी पेअर म्हणतो. आता हे करन्सी पेअर जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत प्राइस जनरेट होत नाही. अर्थात समजा USD INR हे आपण पेअर तयार केला तर त्याच्या पुढे काय उत्तर येणार? ₹88 किंवा ₹87. म्हणजेच एका डॉलरची किंमत किती चालू आहे? समजा ₹87 चालू आहे. सो जेव्हा तुम्ही दोन वेगवेगळ्या करन्सीज एका ठिकाणी ठेवताय तेव्हा तिथं तयार होतो तुमचा करन्सी पेअर आणि जोपर्यंत करन्सी पेअर तयार होत नाही तोपर्यंत तुमची प्राइस जनरेट होत नाही. सो आता जेव्हा तुम्हाला करन्सी पेअरमध्ये ट्रेड करायचं आहे तेव्हा दोन वेगवेगळे करन्सीज आपल्याला एकत्र ठेवून ट्रेड करावं लागणार आहे आणि नक्कीच ते जे फ्लक्च्युएशन होतं त्याच्या प्राइसमध्ये जी मूव्हमेंट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड्स करून म्हणजे बाय साईडचा ट्रेड करून सेल साईडचा ट्रेड करून तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकता. आता हे जे करन्सी पेअर्स आहेत त्याची तुम्हाला प्राइस भेटते बरोबर. समजा आता ₹87 फॉर $1 इंडियन रुपीजमध्ये. USD INR समजा आपण पेअर कन्सिडर केला आणि ₹87 जर उत्तर येत असेल, सो 87 ही त्यांची काय करंट मार्केट प्राइस आहे. CMP ज्याला आपण म्हणतो किंवा टेक्निकल टर्म्समध्ये जर बघायला गेलं तर ह्याला स्पॉट प्राइस असं म्हटलं जातं. स्पॉट प्राइस. ओके, ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, पुढे आपल्याला कामाला येईल. आता प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही स्पॉट प्राइस चेक करताय त्यावेळेस एक बिड प्राइस आणि आस्क प्राइस दिली जाते. बिड म्हणजे काय माहिती आहे का? बिड प्राइस म्हणजे काय? लाइक यू कॅन से इट ॲज द मॅक्सिमम अमाउंट दॅट द बायर इज विलिंग टू पे. म्हणजे एखादा खरेदी करणारा व्यक्ती एक मॅक्सिमम अमाउंट किती पे करू इच्छितो त्याला आपण बिड प्राइस म्हणतो. ओके, आस्क प्राइस काय असतं? मिनिमम अमाउंट दॅट सेलर इज एक्सपेक्टिंग टू रिसीव्ह. म्हणजे एक मिनिमम अमाउंट आहे जी एक सेलर जो आहे तो रिसीव्ह करण्याची अपेक्षा ठेवतोय. सो आता हे बघा, जर तुम्ही सफरचंद विकायला गेलात म्हणजे तुम्ही ॲज अ सेलर तुम्ही सफरचंद विकायला गेलाय, तुम्ही ₹100 जर बोर्ड लावला असेल तर मिनिमम तुम्ही ₹90 किलोनी विकणार आहे. बरोबर, मिनिमम 90-85. सो ती जी 90-85 जी प्राइस आहे दॅट इज युअर आस्क प्राइस. मिनिमम अमाउंट दॅट अ सेलर इज एक्सपेक्टिंग टू रिसीव्ह. बायरचं काय की ₹100 ला प्राइस चालू आहे. सो मी मॅक्सिमम लेट्स से 98-97 पर्यंत मी भरणार आहे. सो असं जे आहे, जे बिड प्राइस आहे किंवा आस्क प्राइस आहे, त्याच्यामध्ये एक गॅप जनरेट होतो. काय होतो? गॅप जनरेट होतो. सो इथे आपण काय म्हणू शकतो? त्या गॅपला आपण स्प्रेड असं म्हटलं जातं. आता स्प्रेड म्हणजे काय? फॉरेक्स मार्केटमध्ये जे तुमचं ब्रोकरेज जातं ते स्प्रेड मार्फत जातं आणि स्प्रेड सिम्पली डिफाईन्ड ॲज डिफरन्स बिटवीन बिड प्राइस अँड आस्क प्राइस. म्हणजे बायरची व्हॅल्यू जी आहे, बायरची जी बिड करण्याची जी प्राइस आहे, त्या प्राइसमध्ये आणि सेलरची जी बिड करण्याची प्राइस आहे, त्या प्राइसमध्ये जो गॅप आहे, समजा बायरची प्राइस आहे 100 आणि सेलरची प्राइस आहे 120. त्याच्यामध्ये जो गॅप आलाय 20चा गॅप येईल बरोबर. सो दॅट इज युअर स्प्रेड. तेवढा स्प्रेड तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन कव्हर करण्यासाठी भरताय. ओके, सो बायरला पण पे करावं लागतो, सेलरला पण पे करावा लागतो. आता समजा इन टर्म्स ऑफ मार्केट विल थिंक अबाउट इट. म्हणजे मार्केटच्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण लक्षात घेऊयात. आता मार्केटच्या दृष्टिकोनातून समजा आपण चर्चा केली. सो जेव्हा तुम्ही एंट्री घेताय ॲज अ बायर, तेव्हा तुम्ही स्प्रेड पे करताय. तुम्ही त्याच्यामधला डिफरन्स भरून काढताय. कारण ती त्या कंडिशनमध्ये सेलर हे मार्केट आहे. म्हणजे मार्केटमध्ये कोणीही असू शकते. पण ॲज अ थर्ड पार्टी व्ह्यू मार्केट सेलर आहे आणि तुम्ही बायर आहे. बरोबर? सो स्प्रेड जो आहे तो तुम्हालाच पे करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर सेलर असाल तर मार्केट बायर होणार आहे आणि त्या केसमध्ये तुम्हाला स्प्रेड भरावा लागणार आहे. म्हणजे बायर बना किंवा सेलर बना, स्प्रेड हा मॅन्डेटरी आहे. जसं इंडियन मार्केटमध्ये बाईंग करा, सेलिंग करा, हेज करा, तुम्ही ऑप्शन्समध्ये जा, इक्विटीमध्ये काय घेणं नाही. बट ब्रोकरेज हे पे करावं लागतं. तशा पद्धतीनं फॉरेक्स मार्केटमध्ये हे सगळे डेरिव्हेटिव्ह नसतात. म्हणजे डेरिव्हेटिव्ह, इक्विटी ह्या सगळ्या गोष्टी नसतात. तिथं फक्त करन्सी पेअर्स असतात किंवा कमोडिटी असं म्हणजे गोल्डमध्ये वगैरे ट्रेड करू शकता किंवा तुम्ही बाकी ऑइल सेक्शनला पण जाऊ शकता, नॅचरल गॅसला जाऊ शकता. व्हॉट्सएव्हर जी बाईंग प्राइस आहे आणि सेलिंग प्राइस आहे त्याच्यामधला जो गॅप आहे दॅट इज युअर स्प्रेड आणि तीच अमाउंट तुमची ब्रोकरेज म्हणून कन्सिडर
होणार आहे. आता आपण चेक करूयात की पिप्स, लॉट्स आणि लेव्हरेज या 3 कन्सेप्ट आपल्याला आता चेक करायचे. सो आता पिप म्हणजे काय? जसं आपण 1 किलोमीटर मोजतो, 2 लिटर मोजतो, बरोबर? 4 किलो मोजतो. सो किलो, किलोमीटर, लिटर हे काय एसआय युनिट आहेत. एसआय युनिट म्हणजे एखादी गोष्ट जर मोजायची असेल तर ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये मोजायची त्याला आपण एसआय युनिट म्हणतो. तशाच पद्धतीनं फॉरेक्स मार्केटमध्ये जर प्राइस डिफरन्स जर मोजायचा असेल किंवा ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत मार्केट गेलं असा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल मित्रांनो, त्या केसमध्ये ती जी मेजरमेंट आहे ते पिप्समध्ये घेतलं जातं. सिंपल. आणि पिप्समध्ये जेव्हा जी प्राइस असते तेव्हा जो डेसिमल येतो, डेसिमल नंतरचे जवळपास 4 डिजिट जर धरले तर तो तुमचा पिप म्हटलं जातं. पण ही गोष्ट प्रत्येक करन्सी पेअरमध्ये होत नाही. त्यामुळे कॉमनली सांगतो, कुठलीही प्राइस कशीही असू देत, काय प्रॉब्लेम नाही. लेफ्ट साइडनी 5वा डिजिट म्हणजे तुमचा पिप आहे. 6वा डिजिट म्हणजे तुमचा पिपेट आहे आणि 4था डिजिट दॅट इज युअर पॉइंट. ओके. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघता बघता थोडंसं साईडला नोट करून घ्या की 4था डिजिट तुमचा पॉइंट आहे, 5वा डिजिट तुमचा पिप आहे आणि 6वा डिजिट तुमचा पिपेट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे पिप म्हणजे 5वा डिजिट. जेवढे पिप्स तेवढा आपल्याला मुवमेंट जास्त, जेवढे पिप्स कमी तेवढी मुवमेंट कमी. दॅट्स इट. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघू लॉट्स. ओके. आता लॉट्स म्हणजे काय? जे आपली क्वांटिटी आहे त्याला आपण लॉट म्हणतो थोडक्यात. आता इथं कसं असतंय फॉरेक्स मार्केटमध्ये 3 प्रकारचे बेसिक लॉट्स असतात. स्टँडर्ड, मिनी, मायक्रो. स्टँडर्ड म्हणजे सगळ्यात मोठा, मिनी म्हणजे थोडासा लहान, मायक्रो म्हणजे अजून लहान. आणि प्रत्येकमध्ये म्हणजे प्रत्येका लॉट टाईपमध्ये 10 पटीचा डिफरन्स असतो. म्हणजे आता बघा, सगळ्यात छोटा बघूयात. सगळ्यात छोटा आहे 0.01. ओके. 0.01 ज्याच्यामध्ये 1000 क्वांटिटी भेटते तुम्हाला. आणि ही लिस्ट क्वांटिटी जे तुम्ही घेऊ शकता. लिस्ट क्वांटिटी कमीत कमी एवढं घ्यावंच लागतं तुम्हाला कुठल्याही करन्सी पेअरमध्ये. 0.01 इज लिस्ट क्वांटिटी दॅट यू कॅन ट्रेड इन फॉरेक्स मार्केट. ओके. सो आता लिस्ट काय आहे मायक्रो लॉटला 0.01. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मिनीला स्विच करताय 0.02, 0.03, 0.05, 0.9 आणि 0.10 असं जेव्हा येतं 0.10 येतं तेव्हा तो लॉट मिनी हा कन्सिडर केला जातो ज्याच्यामध्ये 10,000 क्वांटिटी असते. आता अर्थातच 0.01 ला जर 1000 क्वांटिटी आहे तर 0.10 ला नक्कीच 10,000 क्वांटिटी असणार आहे. सो मिनी पासून तुम्ही मायक्रोला स्विच होताय. आय एम सॉरी. तुम्ही इथे मायक्रो पासून मिनीला स्विच होताय आणि स्विच झाल्यानंतर तुमची 1000ची जी क्वांटिटी आहे दॅट विल बी कन्व्हर्टेड टू 10,000. जशा पद्धतीने तुमची लॉट साईज वाढेल तशा पद्धतीने क्वांटिटी वाढेल. आता बघा, मिनीच्या वरती आहे तुमचं स्टँडर्ड अकाउंट, बरोबर? स्टँडर्ड अकाउंट इज लाईक बिगेस्ट लॉट साईज. मग तुम्हाला मग त्याच्या पुढे मग 1.01, 1.02 किंवा 1.12 म्हणजे पुढे किती जाऊ शकता. पण लॉट टाइप्स मध्ये सगळ्यात मोठी क्वांटिटी म्हणजे स्टँडर्ड. ओके. सो आता स्टँडर्ड मध्ये 1,00,000 क्वांटिटी असते. बघा, मिनी मध्ये 10,000 होती. मिनीच्या वरती कोण आहे? स्टँडर्ड. सो स्टँडर्ड मध्ये मिनी पेक्षा 10 पटीने जास्त असणार आहे. ओके. सो दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज 10,000 क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय 10 दॅट इज 1,00,000 क्वांटिटी. ह्याच्यामध्ये 1.00 लॉट साईज असते. जो आपला सगळ्यात छोटा लॉट आहे दॅट इज मायक्रो 0.01. थोडंसं वरती या मिनीमध्ये 0.10, अजून थोडंसं वर या 1.00. आता आपल्याला बघताना बारीक किरकोळ वाटते की बाबा 1.00 एक तर लॉट घेतलेला आहे, अशी काय मोठी क्वांटिटी आहे, बट तसं नसतंय. तो जो एक लॉट आहे त्याच्यामध्ये 1,00,000 क्वांटिटी आहे. सो 3 प्रकारचे लॉट्स असतात, स्टँडर्ड, मिनी, मायक्रो. स्टँडर्ड सगळ्यात मोठा, मिनी मधला ॲव्हरेज लॉट साईज आणि मायक्रो म्हणजे सगळ्यात लहान लॉट साईज. स्टँडर्डमध्ये 1.00 लॉट साईज असते, मिनीमध्ये 0.10 लॉट साईज असते आणि मायक्रोमध्ये 0.10 लॉट साईज असते. स्टँडर्डमध्ये 1,00,000 क्वांटिटी येते, मिनीमध्ये 10,000 क्वांटिटी येते आणि मायक्रोमध्ये 1000 क्वांटिटी येणार आहे. आता नेक्स्ट टॉपिक, लेव्हरेज. लेव्हरेज काय असतं? आता बघा, फॉरेक्स इंडस्ट्री अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये मॅक्सिमम लेव्हरेज भेटतं. 1000 पटीने, 2000 पटीने, 500 पटीने, किती पण एवढ्या टाइम्स लेव्हरेज भेटतं. मी पर्सेंटेज सांगत नाही, एवढ्या टाइम्स म्हणजे विचार करा, 10 पटीने जरी विचार केला तरी 1000% होत आहे. इथं 1000 पटीने लेव्हरेज दिलं जाते. फक्त एक आहे की ह्याचा वापर व्यवस्थित करायचा असतो. लेव्हरेज आहे म्हणून हेवी ट्रेड जर घेतला तर स्प्रेड इतका जाईल की तुमचं कॅपिटल वॉश आउट होऊ शकते. जरा वर खाली स्पाइक आली तरी जाऊ शकतं. सो लेव्हरेज म्हणजे काय? ब्रोकर जो आहे तो तुम्हाला जस्ट परमिशन देतो की छोट्या छोट्या कॅपिटलमध्ये तुम्ही मोठा लॉट ट्रेड करू शकता. दॅट्स लेव्हरेज, नथिंग एल्स. ह्याला काही सेपरेट चार्जेस नसतात, काय नसते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एखादा ब्रोकर समजा हेवी लेव्हरेज देतोय 2000 टाइम्स, इन्फिनाइट टाइम्स, 5000 टाइम लेव्हरेज देतो, तुम्ही आमचा ब्रोकर वापरा.
घेणं देणं नाही. एवढ्या लेव्हरेजचा वापर होत पण नसतोय मार्केटमध्ये, लक्षात घ्या. आपण रिस्क मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी फॉलो करत असतोय. त्यामुळे एवढ्या लेव्हरेजचा वापर होतच नाही. हार्डली 1000 टाइम जरी असलं, 500 ते 1000 टाइम्स मोर दॅन सफिशियंट. इट्स गुड ब्रोकर, नो प्रॉब्लेम. आता ॲक्चुअली कसं असतंय, जेव्हा तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगचं एनालिसिस करता किंवा चार्टवरती येता, टाईम फ्रेम ॲडजस्ट करताय, तुम्ही बेसिकली 2 प्रकारचे एनालिसिस करत असतात. फर्स्ट इज टेक्निकल एनालिसिस आणि दुसरा आहे दॅट इज युअर फंडामेंटल एनालिसिस. तो चार्टवरती सगळं टेक्निकल एनालिसिस करता, ज्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट, रेजिस्टन्स, इंडिकेटर्स या सगळ्या कन्सेप्ट येतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडिकेटर्सच्या बाबतीत लक्षात घेऊया. तर आता इंडिकेटर्स काय असतात, की मार्केटमध्ये जी मूव्हमेंट होणार आहे ती प्रेडिक्ट करण्याचं काम करतात फक्त. इंडिकेटर्सवरती आपण 100% ट्रस्ट ठेवू शकत नाही किंवा त्याच्यावरती तेवढी ॲक्युरेसी पण नसते. पण नक्कीच एका बिगिनरला थोडंसं मार्केट शिकण्यासाठी, व्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला इंडिकेटर्सची सहायता घ्यावी लागणार आहे. सो लेट्स से जे इंडिकेटर आहेत ते बेसिकली 2 प्रकारचे आहेत. दॅट इज युअर लॅगिंग इंडिकेटर आणि लीडिंग इंडिकेटर. लीडिंग इंडिकेटर काय करतं, मार्केटमध्ये जेव्हा मूव्हमेंट होणार आहे, त्या मूव्हमेंट सोबत तुम्हाला सांगते की मार्केट वर कधी जाणार किंवा मार्केट खाली कधी येणार आहे. किंवा मूव्हमेंट व्हायच्या आधी पण सांगतात काही इंडिकेटर्स, ज्याच्यामध्ये कळते की बाबा मार्केट वर जाणार आहे का? ओके. इंडिकेटर आधी सांगेल, मग मार्केट वरती जाईल. इंडिकेटर आधीच सांगेल मार्केट खाली पडणार आहे, मग मार्केट खाली पडेल. अशा टाइपच्या इंडिकेटर्सला आपण लीडिंग इंडिकेटर असं म्हणतो. लॅगिंगमध्ये कसं असतंय, समजा आता मूव्हमेंट चालू झाली, मार्केट वर जायला लागलं, मग इंडिकेटर सांगणार की बाबा आता मार्केट वर जाणार आहे. किंवा मार्केट खाली पडायला लागलं, तेव्हा इंडिकेटर सांगणार आपल्याला की आता मार्केट खाली पडायला लागलंय. सो थोडंसं लेट इंडिकेशन येतं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं बरं का, की आपण लीडिंग वापरलेलं बरं आहे, जरा लवकर कळतं. तर असं करू नका आता अजिबात. का माहिती आहे का, याचं प्रॉपर टेक्निकल रिझन सांगतो मी तुम्हाला. जेव्हा इंडिकेटर वर्क करतो का नाही, इंडिकेटरचा जो इनपुट आहे दॅट इज युअर कॅन्डलस्टिक पॅटर्न. सो जेव्हा प्राइस मूव्हमेंट होते, त्याचा इनपुट इंडिकेटरला दिला जातो. ओके. आणि त्याच्यानंतर इंडिकेटर आपल्याला आउटपुट देतो आणि मग सांगतो बाबा काय करायचंय. अर्थात जेव्हा लीडिंग इंडिकेटर काम करतो, त्याला मिळालेला डेटा कमी असतो, त्याच्यामुळे अॅक्युरेसी कमी राहते लीडिंग इंडिकेटरमध्ये. लॅगिंग इंडिकेटरमध्ये काय होतंय, थोडंसं उशिरा कळते पण अॅक्युरेसी चांगली असते. त्यामुळे आपण प्रेफर करताना करायचं की आपण लॅगिंग इंडिकेटर प्रेफर करायचे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही ट्रेड्स थोडेफार करू शकता. आणि ह्याच्यासोबतच इतर अनालिसिस तुम्हाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता इंडिकेटर्स हे पण टेक्निकल अनालिसिसमध्ये येतात आणि त्याच्यासोबत तुम्ही सपोर्ट, रेजिस्टन्स असू देत, प्राइस ॲक्शन मधले इतर कन्सेप्ट म्हणजे चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, या सगळ्या गोष्टींचं जर इंटिग्रेशन केलं तर नक्कीच तुमचं टेक्निकल अनालिसिस थोडंसं चांगलं होईल किंवा एक प्रॉफिटेबलपणाच्या मार्गाला तुम्ही लागता. आता आपण डिस्कस करूयात फॉरेक्स चार्ट्स आणि टाइम फ्रेमच्या बाबतीत. आता फॉरेक्स चार्ट जर तुम्ही कुठं बघायचा असं जर कोणाला प्रश्न पडत असेल किंवा जर तुम्ही कम्प्लिटली बिगनर असाल, तर मित्रांनो फ्री प्लॅटफॉर्म आहे ट्रेडिंग व्यू. त्याच्यावरती डायरेक्ट तुमच्या गुगलने लॉग इन करून घ्यायचं किंवा ॲपलने लॉग इन करू शकता किंवा इतर कुठल्याही मेलने तुम्ही लॉग इन करू शकताय. फ्री प्लॅटफॉर्म आहे. ह्याचे पेड व्हर्जन पण येतात, पण फ्री सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही बिगनर आहात तर फ्री मोर दॅन सफिशियंट आहे. काय प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. दुसरी गोष्ट, ह्याच्यावरती सगळ्यात पॉप्युलर चार्ट टाइप जर बघायला गेलं तर कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ओके. कॅन्डलस्टिक चार्ट जो असतो, जो बऱ्याच जणांना माहिती आहे, 99% सगळ्या लोकांना माहिती आहे कॅन्डलस्टिक काय असते. सो आता कॅन्डलस्टिक हा जो प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये तुम्ही तुमचं अनालिसिस जर केलं तर प्राइस ॲक्शन जी कॉन्सेप्ट असते ती अप्लाय करायला खूप सोपं पडतं. म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न, सपोर्ट, रेजिस्टन्स काढायला किंवा चार्ट पॅटर्न ओळखून घ्यायला किंवा लेट्स से एस-एम-सी दॅट इज स्मार्ट मनी कन्सेप्ट ते पण यूज करायला तुम्हाला कॅन्डलस्टिक्सच लागतात आणि ज्याचा वापर पूर्णपणे तुम्ही करू शकता. फ्री प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॅन्डलस्टिक अनालिसिस वगैरे करू शकता, चार्ट अनालिसिस करू शकता आणि त्याच्यावरती ट्रेड्स प्लेस करू शकता. आता इथं महत्त्वाचं आहे टाईम फ्रेम. म्हणजे एक कॅन्डलस्टिक किती वेळाचा अभ्यास तुम्हाला दाखवला पाहिजे. दॅट इज युअर टाईम फ्रेम. ओके. मी काय म्हटलं, एका कॅन्डलस्टिकने किती टाईम फ्रेम किंवा टायमिंगचा अभ्यास म्हणजे किती टाईमचा स्टडी तुम्हाला शो केला पाहिजे, किती टाईमचा जो डेटा आहे तो शो केला पाहिजे. सो दॅट विल बी रिगार्डिंग टाईम फ्रेम. आता टाइम फ्रेम तुम्ही 1 मिनिट ॲडजस्ट करू शकताय, 3 मिनिट ॲडजस्ट करू शकताय, 5 मिनिट आहे, 15 मिनिट्स आहे, 10 मिनिट्स पण आहे. त्यानंतर म्हणजे बरेच आहेत. 30 मिनिट्स आहे, 1 अवर आहे. तसं हळू-हळू तुम्ही 1 मंथपर्यंत पण स्विच होऊ शकताय. मुद्दा आहे की बाबा हे टाईम फ्रेम स्विच कशासाठी आहेत? तर ट्रेडिंग स्टाईल आणि स्ट्रॅटर्जी जर मॅच करायची झाली, तर टाईम फ्रेम कुठेतरी ॲडजस्ट करावं लागते. म्हणजे समजा मला इंट्राडे करायचं तर मी 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं टाईम फ्रेम वापरणार. स्कॅल्पिंग करायचं असेल तर मी 1 मिनिट, 3 मिनिट टाईम फ्रेम वापरणार आहे. आणि जर मला पोझिशनल ट्रेडिंग करायचं म्हणजे स्विंग ट्रेडिंग आठवडा 2 आठवडा समजा मला होल्डिंग करायचं असेल, त्या केसमध्ये मित्रांनो मी 1 अवर किंवा 4 अवर टाईम फ्रेम वापरू शकतोय. आणि जर तुम्हाला लाँग टर्म एनालिसिस करायचे कुठल्याही मार्केटमध्ये, इंडियन मार्केट असू दे, फॉरेक्स असू दे, क्रिप्टो असू दे, लाँग टर्म समजा होल्डिंग करायची असेल, सो त्या केसमध्ये आपल्याला 1 डेच्या टाईम फ्रेमपर्यंत स्विच व्हावं लागतं. आता फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हा तुम्ही एखादी न्यूज बघताय किंवा एखादी इकॉनॉमिक डेटा बघताय,
त्याच्या बेसिसवरती तुम्ही ट्रेड प्लेस करताय किंवा FOMC डेटा बघताय. तर अशा प्रकारच्या डेटा बेस्डवरती जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा एनालिसिस करताय, तर ह्याला आपण फंडामेंटल एनालिसिस म्हणतो. फॉरेक्स फॅक्टरी नावाची एक वेबसाईट आहे, तुम्ही रिसर्च करू शकताय थोडासा. सो फॉरेक्स फॅक्टरी नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला टाईम टेबल भेटतो, की कुठली न्यूज किती वाजता आहे, कुठल्या करन्सीशी रिलेटेड, त्याचा इफेक्ट कितपत पडणार आहे. लाइक नॉन इकॉनॉमिक न्यूज आहे का, लो इम्पॅक्ट आहे, मीडियम इम्पॅक्ट आहे, हाय इम्पॅक्ट आहे. तशा पद्धतीने तुम्ही सॉर्ट करून घेऊ शकताय. आता लो इम्पॅक्ट वाले न्यूज जर तुम्हाला काढून टाकायचे असतील तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते सगळे न्यूज बाजूला काढून ठेवू शकताय. तुम्ही बघताना फक्त हाय इम्पॅक्ट आणि मीडियम इम्पॅक्टचे जर सॉर्ट करून घेतले, तशा पद्धतीने फक्त तुम्हाला त्या टाईम टेबलमध्ये हाय इम्पॅक्ट आणि मीडियम इम्पॅक्टचीच न्यूज दिसतात. मग त्याचं प्रॉपर टायमिंग पण येतं. आता समजा संध्याकाळी 5 वाजता न्यूज आहे. सो 5 वाजता टायमर दिसेल ते तुम्हाला. 5 वाजले की तुम्हाला तिथं मोमेंट दिसायला चालू होईल. सो जेव्हा तुम्ही एखाद्या न्यूज बाबतीत किंवा इकॉनॉमिक कॅलेंडर किंवा इकॉनॉमिक स्टडीजच्या बाबतीत तुम्ही अभ्यास करून किंवा त्याचा एनालिसिस करून जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करताय, सो दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज फंडामेंटल एनालिसिस. आणि जेव्हा तुम्ही चार्टच्या बेसिसवरती ट्रेड करताय, कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, चार्ट पॅटर्न आहे किंवा इंडिकेटर्स आहे, सो दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज टेक्निकल एनालिसिस. आता समजा तुम्हाला चार्ट भविष्यात यायला लागला, तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न बघताय म्हणजे टेक्निकल पूर्ण येते, फंडामेंटल पण येते. आता जे पैसे तुम्ही ॲड केलेले आहेत ट्रेडिंगला, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करताय, सगळ्यात महत्त्वाचं येतं ह्याच्यापेक्षा म्हणजे एनालिसिसपेक्षा हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच ठिकाणी हे सांगितलं नाही जात. बट स्टील तुम्ही लक्षात घ्या, रिस्क मॅनेजमेंट अत्यंत गरजेचं आहे. जो तुम्ही ट्रेड घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या कॅपिटलमधली किती रिस्क इन्व्हॉल्व झालेली आहे, कितपत आपण रिस्क घेतली पाहिजे, आपला रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे. दॅट इज रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय माहिती आहे का, समजा एक भाग स्टॉप लॉसला तर 2 भाग टार्गेटला असले पाहिजे. दॅट इज रिस्क रिवॉर्ड रेशो. म्हणजे ह्याला 1:2 रेशो झाला हा. समजा 1:3 रेशो म्हणजे कसं असतंय, एक भाग जर स्टॉप लॉसला असेल तर 3 भाग टार्गेटला असतात. म्हणजे $10 जर स्टॉप लॉस असेल तर $30 टार्गेट असलं पाहिजे. किंवा 1:2 रेशोमध्ये कसं असतंय, एक भाग जर स्टॉप लॉसला असेल तर 2 भाग तुमचे टार्गेटला असतात. अर्थात $10 स्टॉप लॉस असेल तर $20 टार्गेट असते. हे जे रिस्क रिवॉर्ड रेशो हे फॉलो केले पाहिजेत. बरं $10 ही जी रिस्क आहे ती तुमच्या कॅपिटलपासून किती पर्सेंट आहे? 1%, 2%, 3%. अशा पद्धतीने रिस्क घ्यायची असते. तुम्ही 15, 20, 25% रिस्क घेऊ शकत नाही. ओके. हां, ज्यांचं कॅपिटल कमी आहे तुम्ही 5% रिस्क घ्या, नो प्रॉब्लेम. जर तुमचं कॅपिटल $1000च्या आत असेल तर निवांत तुम्ही 3-5% रिस्क घेत जावा. $1000च्या वर असेल तर 3% पेक्षा जास्त रिस्क घ्यायची नाही. सो हे रिस्क मॅनेजमेंट अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही अपडेटेड राहावा, आमच्यासोबत कनेक्टेड राहावा. आम्ही घेऊन येतोय प्रॉपरली स्टेप बाय स्टेप रिस्क मॅनेजमेंटचा वेगळा व्हिडिओ, मनी मॅनेजमेंटचा वेगळा व्हिडिओ, सायकॉलॉजीचा वेगळा व्हिडिओ. त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल कळेल की बाबा ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने अलाइन करायच्या आणि तुमची ट्रेडिंग जर्नी तुम्ही कशा पद्धतीनं एन्हान्स करू शकता. त्याचसोबत टेक्निकल अनालिसिसचे पण सेपरेट व्हिडिओ येतील, ज्याचा अभ्यास करून नक्कीच तुमची जी काय ट्रेडिंग जर्नी आहे ती तुम्ही एन्हान्स करू शकता, डेव्हलप करू शकता. ओके. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका चांगल्या आणि एक्साइटिंग कंटेंटमध्ये, ज्यामध्ये नक्कीच तुम्ही बिगनर असू देत किंवा एखादे इंटरमिडिएट असू देत किंवा एक्सपर्ट असू देत, तुम्हाला नक्कीच आमच्या व्हिडिओमध्ये एक कमीत कमी एक गोष्ट आणि मॅक्सिमम अख्खा व्हिडिओ नवीन शिकायला भेटेल. थँक यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.